तुषार गोरांबे सर यांचं इथं आगमन होतोय. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत असेल. सो नक्कीच ओपनिंग जोडी यावेळेस मैदानात दाखल झाली आहे. दीपेश पवार यांच्या सोबत असतील दशरथ. पहिल्या ओव्हरची सुरुवात होती. पहिला ओव्हर यावेळेस हाताळत असताना गोलंदाज रमेश या ओव्हरची सुरुवात करतात. रॅडम राऊंड द विकेट. दीपेश पवार पहिला चेंडू फेस करतोय या मॅच मधला. पहिला चेंडू इथे पहिला चेंडू वाईड हाताला गेलाय. नक्कीच अवंतर धाव्याने इथे अकाउंट ओपन झालं. टीम पीरसाई उमरोळी संघाचा या मॅच मध्ये पहिला चेंडू हाताळत असताना ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पहिल्या चेंडूवर एक धाव खात्यामध्ये अडवत असताना इथे अकाउंट ओपन झालाय टीम पीरसाई उमरोळी संघाचा या मॅच मध्ये. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर रमेश. पुन्हा एकदा खराब लाईन खराब लेंथ. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावर. नक्कीच सुरुवात इथे खराब होत असताना टीम खानिवरे संघाची. रमेश यावेळेस दिशाहीन गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 2 चेंडू आतापर्यंत वाईट हाताळलेत. पुन्हा एकदा दीपेश पवार सज्ज होत आहे स्ट्रायकिंग एंडवर. ओव्हर पिच यावेळेस मोठा फटका. चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे दीपेश पवार शून्यावर बाद. पहिला गडी बाद होतो टीम पीराची उमरोळी संघाचा. असताना यावेळेस कमबॅक केले रमेशनं या ओव्हर मध्ये. नक्कीच एक देखणी डिलिव्हरी यावेळेस फटका नक्कीच बसला होता. दीपेश पवारला यावेळेस परतावा लागताय. टीमचे कॅप्टन विलास पवार यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असतील. दशरथ इथे चांगला फटका केला गेला. चांगली फिल्डिंग. थोडेसे फंबल झाले खेळाडू. पहिल्या अटेम्प्ट मध्ये हा चेंडू जर कलेक्ट झाला असता तर नक्की एक चान्स बनला असता रनआउटचा. पण थोडेसे खेळाडू इथे फंबल झाले आणि एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावर. नक्कीच टीमचे कॅप्टन यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असतील. विलास पवार एक मोठी जबाबदारी कारण पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर दीपेश पवारला परतावा लागलाय. यावेळेस मोठी जबाबदारी असेल 2 फलंदाजांवर. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. टीमचे कॅप्टन यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर असतील. इथे डिफेन्स केलाय. सन्मान दिला या चेंडूला. चेंडू सिंगल साठी रवाना झालाय. एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावर. नक्कीच आतापर्यंत 4 धावा झाल्यात. एक सुरेख गोलंदाजी यावेळेस रमेशच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता या स्पर्धेमध्ये. तर विचार केला पहिले 2 वाईट हाताळत असताना एक विकेट नक्कीच मिळवलाय आणि यावेळेस मनोबल वाढलंय नक्कीच गोलंदाजाचं. दशरथ येत आहे स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस फुल टॉस आहे. देखना फटका इथे सजवलाय. चेंडू लॉकआउट दिशेमध्ये फरार झालाय. दशरथचा ब्लास्ट हा येतोय चौकार. ते काम इथे दशरथ करत असताना लो फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑन रिजन मध्ये एक फिल्डरला चकवायचं होतं. ते काम इथे फलंदाजानं केलंय आणि चेंडू जातोय सीमा पार. तो चौकार आलाय. 8 धावा स्कोर कार्ड वर जमा असताना ते सुरुवात तर नक्कीच चांगली म्हणावी लागेल टीम पीराची उमरोळी संघाची. पुन्हा एकदा फलंदाज दशरथ सज्ज होते स्ट्रायकिंग एंडवर. मागच्या चेंडू मध्ये नक्कीच एक चौकार लगावला होता. यावेळेस काय करतात हे मात्र बघायचं. यावेळेस मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फेकून दिलाय. नंबर 2 ब्लास्ट दशरथच्या बॅट मधून.
चेंडू असेल पहिल्या ओव्हर मधला आतापर्यंत विचार केला तर तब्बल 14 धावा कुटण्यामध्ये यश आलंय आणि चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी फलंदाज दशरथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 चेंडूवर 2 ब्लास्ट. शेवटचा चेंडू कशा रीत्या सामना करेल हे मात्र बघायचं. फुल टॉस आहे यावेळेस देखना फटका. चेंडू गोलीच्या वेगाने बाउंड्रीकडे फरार होतोय. तिसरा ब्लास्ट. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होती. अविनाश येत आहेत यावेळेस. दुसरा ओव्हर असेल P2 पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर यावेळेस तुम्ही बघू शकता. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा कुटण्यामध्ये यश आलंय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात यावेळेस ट्रॅकिंग एंडवर विलास पवार टीमचे कॅप्टन सज्ज असतील. यावेळेस देखना फटका. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडूचा पाठलाग होतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. चेंडू बाउंड्री लाईन कडे फरार झालाय आणि नक्कीच या चेंडूवर चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. तब्बल धावा झाल्यात 22. सध्याच्या स्थितीला एक विकेट नक्कीच गमावला लवकर, पण त्यानंतर एक चांगली जबाबदारी चांगली कामगिरी पार पाडत असताना 2 फलंदाज यावेळेस कमालीची बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा विलास पवार टीमचे कॅप्टन सज्ज होत स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस देखना शॉट. पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय. कमालीची फिल्डिंग कमालीची फेकी आणि तब्बल 2 धावा घेण्यामध्ये यश मिळतं. यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. नक्कीच 24 धावा आतापर्यंत कुटण्यामध्ये यश आलंय. बल्ला 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असताना पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर एक दुहेरी धावेचा शॉट इथे बघायला मिळतोय. नक्कीच 24 धावा स्कोर कार्ड वर जमा असतील. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू फुल टॉस होता. नक्कीच पंचांचा सिग्नल येतो. इट इज नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिट असेल. एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. नक्कीच एक सुवर्ण संधी असेल यावेळेस फलंदाजाला मोठा फटका घेण्याची, कारण फ्री हिट चेंडू 25 धावा आतापर्यंत झाल्यात. यावेळेस थोडेसे मागणे साबित ठरतात अविनाश. नक्कीच यावेळेस देखना फटका. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे. चेंडू वन बाउन्सी पार. विलास पवारचा ब्लॉक. चा 29 धावा स्कोर कार्ड वर जमा असतील. यावेळेस फ्री हिट होता आणि त्या चेंडूला कमालीचा समाचार घेतला फलंदाज विलास पवारने. कप्तानी पारी खेळत असताना आपल्या संघासाठी आतापर्यंत एक धावा कुटण्यामध्ये यश आलाय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहे स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस रिव्हर्स ज्या वेळेस चुकी झाली नक्कीच कमालीचा कॅच आणि विलास पवारची पारी संपुष्टात. विकेटचं पतन.
कॅप्टनला यावेळेस परतावलाय गोलंदाज अविनाशनं. नक्कीच 29 धावा स्कोर कार्ड वर जमा असतील यावेळेस. सो नक्कीच मॅच चालू करायची आहे. जर मॅच संपेपर्यंत आधार कार्ड जमा केला नाही तर 5 धावेची पेनल्टी आणि खेळाडू बाहेर असेल. नक्कीच आयडी चेक झालाय. नक्कीच इथे आयडी चेक झालाय. आमच्या आयोजकांना आयडी चेक केलाय. लिगली हा बॅट्समन बॅटिंग करू शकतो यावेळेस. नक्कीच यावेळेस जयेश येत आहेत. नक्कीच सज्ज होतोय जयेश देसले यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. 29 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिला चेंडू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅट बॉलचा कनेक्शन इथं झाला नाहीये. याला चेंडू खेळत असताना इथे निर्धाव वाताला. नक्कीच अविनाशचं कमबॅक म्हणावं लागेल या ओव्हर मध्ये. कारण विचार केला आता प्रथम 3 चेंडू मध्ये थोडेसे मागणे साबित ठरले होते. विलास पवारला इथे परतावलं आणि त्यानंतर नवीन फलंदाज तसा बघितला तसा इथे क्लास चेंडू हाताळलाय. नक्कीच शेवटचा चेंडू असेल नंबर 2ऱ्या ओव्हर मधला. जयेश देसले सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर. फुलटॉस आहे यावेळेस. फटका फसलाय. कमालीचा कॅच फिनिश झालाय आणि इथे जयेश देसले बाद. तब्बल 29 धावा कुटण्यामध्ये यश आलं टीम पिराची उमरोली संघाला या मॅच मध्ये. नक्कीच 3 विकेट गमावल्यात. प्रथम आउट झाले होते दीपेश पवार. त्यानंतर टीमचे कॅप्टन विलास पवार परतले. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर इथे जयेशने देसलेला परतावलंय. नवीन फलंदाज एंटर होतोय दीपक पवार. यावेळेस डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर असेल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात यावेळेस करत असताना गोलंदाज रमेश. नक्कीच पहिली ओव्हर हाताळत असताना थोडेसे मागणे साबित ठरले होते. तब्बल 18 धावा कुठल्या या गोलंदाजाने एक विकेट नक्कीच आपल्या नावावर केली होती. यावेळेस कमबॅक करावा लागेल कारण विचार केला तर दुसऱ्या ओव्हरची जवळची सुरुवात झाली होती. 11 धावा तब्बल खर्च केला गोलंदाजाने. 2 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर 29 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. माननीय श्री किरणजी शेळवाल सर यांचे आगमन होतोय. आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत असेल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात रमेश तयार असेल. दीपक पवार यावेळेस कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. नक्कीच पायच्या रूपाने एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धाव संख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. नक्कीच दशरथ पवार यावेळेस येत असताना स्ट्रायकिंग एंडवर. महाराष्ट्र मुंबई पोलीस यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर येत असताना दशरथ पवार. कमळची बाणी आतापर्यंत बघायला मिळाली. नक्कीच तब्बल
15 धाब्यांवर हा फलंदाज नॉट आउट खेळतोय. त्याच्यामध्ये एक षटकार 2 चौकार लगावत असताना पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली. हाच गोलंदाज होताच गोलंदाज रमेशवर आक्रमण केलं होतं त्यावेळेस आणि यावेळेस बॅटल कमालीचं बघायला मिळेल कारण पहिल्या ओव्हर मध्ये दशरथ हावी झाला होता गोलंदाज रमेशवर. यावेळेस नक्कीच रमेशला कमबॅक करावं लागेल कारण 5 खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर यावेळेस असतील. नक्कीच पहिल्या चेंडूवर बायच्या रूपाने ते सिंगल आले. 30 धावा स्कोर कार्डवर जमा असताना दशरथ पवार स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय. यावेळेस देखना चेंडू नक्कीच डॉट बॉल येतोय. नक्कीच कमबॅक म्हणावा लागेल. जर विचार केला मागच्या ओव्हर मध्ये हावी झाला होता दशरथ पवार गोलंदाज रमेशवर. नक्कीच 18 धावा कुठण्यामध्ये यश आलं होतं. यावेळेस कमळची गोलंदाजी होती. तब्बल 2 चेंडू आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव खर्च केली या गोलंदाजानं. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट तयार होतोय. बॉलिंग मार्क व स्ट्रायकिंग एंडवर दशरथ पवार सज्ज असेल. स्टेप आउट केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला चेंडू कलेक्ट झालाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ड्रायव्हर झाला. तब्बल 1 धाव घेण्यामध्ये यश. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावर. नक्कीच 31 धावा आतापर्यंत झाल्यात. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल टीम खानिवरे संघाचा या मॅच मध्ये कारण तब्बल पहिल्या 2 ओव्हर मध्ये 29 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर यावेळेस कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले त्या गोलंदाजानं. 2 धावा आतापर्यंत खर्च करत असताना पूर्णपणे बांधून ठेवलाय. स्ट्राईक रोटेट झाली. डावखोरी आताचा फलंदाज दीपक पवार स्ट्रायकिंग एंडवर असेल. फुल टॉस आहे. यावेळेस मोठा फटका. जजमेंट चुकला. चेंडू 1 बाउंस सीमा पार. दीपक पवारचा ब्लास्ट. हा येतो चौकार. झालाय चेंडूवर कमालीचा ब्लास्ट बघायला मिळाला. दीपक पवारच्या बॅट मधून चौकार आलाय. टाइम केलं. यावेळेस फटका फसलाय. नक्कीच चेंडू हवेत होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तब्बल 1 धाव घेण्यामध्ये यश यावेळेस येत असताना दोन्ही फलंदाजांना. नक्कीच 36 धावा स्कोर कार्ड वर जमा असतील. शेवटचा चेंडू 3ऱ्या ओव्हर मधला हाताळत असताना आतापर्यंत विचार केला या ओव्हरचा. पहिल्या चेंडूवर सिंगल आला. त्यानंतर एक डॉट बॉल आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आला. त्यानंतर एक दीपक पवारचा चौकार. त्यानंतर 5व्या चेंडूवर सिंगल येत असताना दशरथ पवारला यावेळेस स्ट्राईक वर आणून ठेवलाय. 36 धावा झाल्यात. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हर मधला. स्टेप आउट केलं. यावेळेस देखना फटका. दशरथ पवारचा ब्लास्ट. शेवटच्या चेंडूवर दमदार षटकार. सो नक्कीच 42 धावा झाल्यात. 3रा ओव्हर इथे संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत जाईल. तोपर्यंत तुम्ही ऐकू शकता डीजे धन्नोच्या माध्यमातून सुमधुर संगीत आवाज.
40 तब्बल धावा कुटण्यामध्ये यश आला यावेळेस. चौथ्या ओव्हरची सुरुवात होईल. गौरव येत आहेत. गौरव तयार असतील बॉलिंग मार्कवर. दीपक पवार स्ट्रायकिंग एंडवर सज्ज. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू दिशा आहे व्हाईट बॉल +4 5 धावा बोनसच्या रूपाने खात्यामध्ये ऍड होतील टीम पिराची उमरोली. नक्कीच पंचांचा सिग्नल नो येतोय. फ्रीड असेल पुढील चेंडू. 5 धावा बोनसच्या आल्यात. पुढील चेंडू फ्रीड असेल. नक्कीच सध्याच्या स्थितीला व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर मान्य श्री किरणजी शेळवले युवा सेना मुरबाड तालुका अध्यक्ष यांचा आमच्या व्यासपीठावर सन्मान होत असताना सचिनजी धुमाल यांना विनंती असेल की सरांना सन्मानित करायचं. सो नक्कीच 5 धावा यावेळेस स्कोर काढावा बोनसच्या रूपाने. फ्री हिट चेंडू यावेळेस दीपक पवार सज्ज होतोय. यावेळेस एक ना फटका चेंडू स्क्वेअर लेग ट्रॅव्हल झालाय. दीपक पवारचा ब्लास्ट हा येतो चौकार. घेतला फलंदाज दीपक पवारनं. ओव्हर पे चेंडू देखना शॉट डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट होतील. कमालीची फिल्डिंग कमालीचा एफर्ट जसं फलंदाजाने बघितलं. खेळाडू फंबल झाला. सेकंड धावेसाठी रवाना झाला आणि सेकंड धावे ते कंप्लीट होत असताना 2 धावा तब्बल घेत असताना 53 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. नक्कीच यावेळेस कमालीची बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी सो नक्कीच पुन्हा एकदा दीपक पवार सज्ज होत आहेत. 53 धावा आतापर्यंत कुटण्यामध्ये यश आलाय. नक्कीच मोहनला यावेळेस कमबॅक करावं लागेल. यावेळेस देखना फटका पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये हा येतोय दमदार चौकार. सो नक्कीच 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना तब्बल 57 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. नक्कीच 57 धावा आतापर्यंत कुटण्यामध्ये यश आलाय. पुन्हा एकदा दीपक पवार सज्ज होतात. यावेळेस देखना फटका. यावेळेस खेळाडू तिथे आहेत. इथे चुकी झाली. नक्कीच कॅच सोडलाय आणि इथे सेकंड चान्स मिळतोय फलंदाज दीपक पवारला. नक्कीच ज्या ज्या वेळेस मोठ्या फलंदाजाचा कॅच सोडलाय, ज्या ज्या वेळेस मोठ्या फलंदाजाला इथे सेकंड चान्स मिळतो, तोच फलंदाज नंतर मैदानाच्या आत धुमाकूल घालतो. हा क्रिकेटचा इतिहास. नक्कीच दीपक पवारला यावेळेस जीवदान मिळालंय आणि पुढील कामगिरी कशी पार पाडतील हे मात्र बघायचं. नक्कीच दशरथ पवार यावेळेस
स्ट्रायकिंग एंडवर येत असताना ओपनिंग साठी गेलेला फलंदाज अजूनही कमालीची बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. विचार केला तर अजूनपर्यंत तब्बल 22 धावांवर हा फलंदाज नॉट आउट खेळतोय. कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते. तब्बल आतापर्यंत 58 धावा कुठण्यामध्ये यश आलं टीम पिराची उगवली संघाला. दशरथ पवार सज्ज होता त्यावेळेस. हा इथे देखना डिलिव्हरी नक्कीच देखना चेंडू इथे हाताला झालाय. ओव्हरची सांगता झाली. नक्कीच पंच एक चेंडू असेल. एक प्रथम गौरव आले होते. पहिला चेंडू नो त्याच्यावर चौकार आला. त्यानंतर ओव्हर इथे चेंज झाला. मोहन आले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावीचा शॉट, तिसऱ्या चेंडूवर आला चौकार, पाचव्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर आला सिंगल, पाचवा डॉट. शेवटचा चेंडू असेल ओव्हर मधला. नक्कीच 58 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल चौथ्या ओव्हर मधला. स्ट्रायकिंग एंडवर दशरथ पवार सज्ज होतात. शेवटचा बॉल. नक्कीच 2 ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार दशरथ पवारच्या बॅट मधून, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार दशरथ पवारच्या बॅट मधून. नक्कीच चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. आता काय हे मात्र बघायचंय. यावेळेस नक्कीच एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. पंचांचा सिग्नल येतो. इट इज व्हाईट बॉल. 2 धावा खात्यामध्ये अडत असताना धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात टीम पिराची उमरोळी संघाच्या या मॅच मध्ये. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस दीपक पवार तयार असेल. 60 धावा आतापर्यंत कुठण्यामध्ये यश आलंय. अजूनही 7 धावा 7 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते पिराची उमरोळी संघाकडून या मॅच मध्ये. मोहन सज्ज होतात बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडवर दीपक पवार. मोहनचा हा बॉल उडवला. कमालीचा शॉट बघायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर दीपक पवारचा ब्लास्ट. उमरोळी गावाची छाप सोडली या फलंदाजांना. शेवटच्या चेंडूवर हा येतो षटकार. नक्कीच शेवटचा ओव्हर असेल. 4 ओव्हरचा खेळ इथे झालाय. 66 धावा स्कोर कार्डवर जमा असताना पूर्णपणे हावी झाली आहे टीम पिराची उमरोळी या मॅच मध्ये. नक्कीच कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते. एक साइडने आक्रमण करतोय दशरथ पवार, दुसऱ्या बाजूने करतोय दीपक पवार. कमालीची बॅटिंग इथे बघायला मिळते. नक्कीच शेवटचा ओव्हर असेल. विनोद येत आहे त्यावेळेस 5वा ओव्हर. शेवटचा ओव्हर असेल पहिल्या सत्रातला. स्ट्रायकिंग एंडवर दशरथ पवार सज्ज असतील. आतापर्यंत हा फलंदाज 22 धावांवर नॉट आउट खेळतोय. नक्कीच तयार असेल यावेळेस. कशा प्रकारची कामगिरी शेवटच्या ओव्हर मध्ये करतील हे मात्र बघायचंय. 66 धावा कुठल्यात. पहिला चेंडू वाईड येतोय. नक्कीच अवंतर धावेनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचली 67 या आकड्यावर. नक्कीच पहिला चेंडू वाईट हाताळलाय गोलंदाज विनोदनं. यावेळेस नक्कीच एक मोठी जबाबदारी असेल या गोलंदाजावर टीम खानोली संघाची. यावेळेस मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडूला खेचून काढलाय, फेकून दिलं मिड विकेट रिजन मध्ये. यावेळेस पहिल्या चेंडूवर
त्याच्या स्थितीला स्कोअर कार्डवर जमा असतील. पुन्हा एकदा दशरथ पवार सज्ज होतोय. स्टेप आउट केलं, मोठा फटका पुन्हा एकदा येतोय नेत्रदीपक षटकार दशरथ पवारच्या बॅटमधून. नक्कीच 80 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. सो सोनार की एक लोहार की आज बल्लेबाजी चली दशरथ पवार की. कमाल की बल्लेबाजी, कमालची बॅटिंग इथे बघायला मिळते. 80 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर जमा असतील. एकतर्फी किल्ला लढतो हा फलंदाज आपल्या संघासाठी. नक्कीच यावेळेस व्हाईट बॉल पंचांचा सिग्नल. 81 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. यावेळेस फटका नक्कीच फसलाय, नक्कीच कॅच तिथे टिपली गेली. दशरथ पवार बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज मैदानाच्या इंटर होतोय. बर्थडे बॉय मिस्टर अशोक यावेळेस बॅटिंगसाठी आलाय. नक्कीच 81 धावा 34 धावांची पारी खेळली फलंदाज दशरथ पवारनं. एकतर्फी किल्ला प्रथमतः माझ्याकडून अशोक साडी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच बर्थडे बॉय यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर असेल. डावकुरी आताचा फलंदाज अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना अशोक सज्ज होत आहेत. डावकुरी आताचा फलंदाज यावेळेस सज्ज झालाय. विनोद रायडाम ओव्हर द विकेट तयार. यावेळेस बर्थडे बॉयचा ब्लास्ट. पहिला चेंडू खेळत असताना पहिला चेंडूवर दमदार षटकार. धुमालच्या वाढदिवसाला धुमालच्या वाढदिवसाला धुमालच्या वाढदिवसाला मानस धुमल लडक्या भावानी केला बघा हा थाट. मानस धुमल लडक्या भावानी केला. 87 धावा स्कोअर कार्डवर जमा. पुन्हा एकदा अशोक सज्ज होतोय. यावेळेस नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि यावेळेस हा डॉट आलाय. सो नक्कीच शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला. यावेळेस मोठा फटका नक्कीच सजलाय. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीयेत. 2 धावा नक्कीच कंप्लीट होतील आणि 2 धावेवर इथे समाधान मानावं लागतं. टीम पिराची उमरली संघाला पहिला सत्र इथे संपला. दिवस गाजतोय सोरावले गावात कियांच्या
तब्बल 89 धावा कुठल्या गेल्या 5 ओव्हर मध्ये. 90 धाव्यांचं टार्गेट यावेळेस सेट केलंय टीम खानिवरे संघासमोर आणि कशा रीत्या कामगिरी पार पाडते मात्र बघायचं. नक्कीच जशी पहिल्या सत्रामध्ये विलास पवारने बॅटिंग केली, दशरथ पवारने बॅटिंग केली, दीपक पवारने बॅटिंग केली, त्याचबरोबर बड्डे बॉयने 3 चेंडू खेळत असताना 8 धावा कुठल्या. अशीच कामगिरी काहीतरी करावी लागेल टीम खानिवरे संघाला या मॅच मध्ये जिंकायचं तर. नक्कीच 90 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं गेलंय. ओपनिंग थोडी मैदानात दाखल झाली आहे. रमेश आणि त्याच्यासोबत ऋतिक असतील. पहिल्या ओव्हरची सुरुवात करतील टीमचे कॅप्टन विलास पवार. पहिल्या ओव्हरची सुरुवात करतील या मॅच मध्ये. नक्कीच रमेश आणि ऋतिकला चांगली कामगिरी करावी लागेल कारण एक मोठं आव्हान ठेवलं गेलंय. नक्कीच 90 धाव्यांचं टार्गेट यावेळेस सेट केलंय. कशी कामगिरी पार पाडतील हे मात्र बघायचं. नक्कीच 30 चेंडू 90 धावा. नक्कीच एक भलं मोठं टार्गेट यावेळेस सेट केलंय खानिवरे संघासमोर. नक्कीच बॅटिंग चांगली करावी लागेल. प्रथम 2 ओव्हर खूप महत्वाचे असतील. जशी बॅटिंग केली होती पिराची उमरली संघानं पहिल्या सत्रामध्ये तब्बल 29 धावा कुठल्या होत्या 2 ओव्हर मध्ये आणि त्यानंतर पूर्ण मॅचला तिथे सांभाळलं दशरथ पवारनं, दीपक पवारनं कमालीची बॅटिंग करत असताना तब्बल 89 धावा कुठल्या गेल्या. 90 धाव्यांचं टार्गेट. सेकंड सत्राला ते सुरुवात होती. पहिला ओव्हर पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 3rd यार्ड सर्कलच्या बाहेर यावेळेस तुम्ही बघू शकता. स्ट्रायकिंग एंडवर रमेश सज्ज होतोय. पहिला चेंडू राईट मोड विकेट. देखना डिलिव्हरी. नक्कीच कमालीची चेंडू इथे हाताला आलाय. पहिल्या चेंडूवर रमेशला इम्प्रेस केलंय. पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. गुडलेन डिलिव्हरी होती. कोणत्याही प्रकारचा कनेक्शन पहिल्या चेंडूवर झाला नाहीये आणि पहिला चेंडू डॉट आलाय. सो नक्कीच पहिला चेंडू इथे डॉट हातालाय गोलंदाज विलास पवारनं. सफल झाले यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्कीच ब्लॉक होल डिलिव्हरी होती. चेंडू पॅडवर जाऊन आदळलाय. 1 धावेनं इथे अकाउंट ओपन झालं टीम खानिवरे संघाचं या मॅच मध्ये. नक्कीच पहिला चेंडू खेळत असताना पहिल्या चेंडूवर इम्प्रेस केलं गोलंदाजानं. त्यानंतर दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा. नक्कीच चेंडू पॅडवर जाऊन आदळला. फील्ड झाला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आणि अकाउंट ओपन झालं टीम खानिवरे संघाचं या मॅच मध्ये. नक्कीच तिथे स्ट्राईक रोटेट झाली. ऋतिक यावेळी स्ट्रायकिंग करत असताना या फलंदाजावर लक्ष असेल टीम खानिवरे संघाचं. नक्कीच यावेळेस देखना शॉट स्ट्रेट ड्राईव्ह मागे जयेश आहेत. चेंडू कलेक्ट करतील, थ्रो करतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या 2 याकडे जाऊन पोहोचली. मान्य श्री किरणजी धुमाळ सर यांचे इथं शुभगमन होत आहे. सरांना विनंती असेल की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत असेल. आजचे बर्थडे बॉय नक्कीच त्यांचा आज वाढदिवस. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचा प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला जाऊया मॅच कडे. नक्कीच चौकार आलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. दुसरा चौकार येतोय रमेशच्या बॅट मध्ये. नक्कीच 5 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा स्कोर कडे जमा असतील. सुरुवात तर नक्कीच कमालीची केली आहे टीम खानिवरे संघाने. स्पेशली रमेश कमालीची बॅटिंग करतात. नक्कीच विचार केला या ओव्हरचा. पहिला डॉट चेंडू, त्यानंतर 2 चेंडू 2 सिंगल आले. त्यानंतर रमेशने कमालीची बॅटिंग करत असताना 2 चेंडूवर 2 चौकार. 10 धावा आतापर्यंत कुठण्यामध्ये यश आला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या ओव्हर मधला.
टाइम केला होता एक ना फटका स्कोर लेखनी मध्ये चौकार हॅट्रिक रमेशच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये 3 चौकार. कलमट संघाचा कॅप्टन रोहन दलवी टॉस उडवण्यासाठी. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 14 धावा कुठल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बघितलं पहिली ओव्हर मध्ये तब्बल 18 कुठल्या होत्या. टीम पिराची उंबरवली संघानं. विष्णू येत आहेत रायडा मोड विकेट. ऋतिक सज्ज असते स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मोठा मासा यावेळेस लागला गेला. ऋतिक बॅक टू पॅव्हिलियन. हाताळत असताना राणा मोड द विकेट. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. ऋतिकला इथं परतावलाय गोलंदाज विष्णूनं. नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय. यावेळेस विनोद येत आहेत. सो नक्कीच सध्याच्या स्थितीला व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर मान्य श्री किरणजी धुमाळ सर यांचा इथे सत्कार होत असताना मी मान्य श्री भरतजी धुमाल यांना विनंती करतो की सरांना सन्मानित करायचंय. नक्कीच वाईट बॉल येतो यावेळेस. पंचांचा सिग्नल. एक धाव होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावर. नक्कीच आज त्यांचा वाढदिवस. आयोजक कमिटीच्या वतीनं प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ते सत्कार होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर मान्य श्री किरणजी धुमाळ सर याचा सत्कार होतोय. नक्कीच जाऊया मॅच कडे. वेळेस 16 धावा सध्याच्या स्थितीला तुम्ही बघू शकता स्कोर कार्ड वर. तसेच कळंब आणि कलमट टीमचा टॉस उडवण्यात येईल. किरण धुमाळ सरांना बोलवण्यात येते. पुढे चेंडू यावेळेस क्लास डिलिव्हरी. नक्कीच खेळाडूचे फंबल झाले. चुकी झाली. चेंडू नक्कीच उपस्थित मान्यवर यावेळेस किरणजी धुमाल यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी होती. नक्कीच पंच या बॉलचा निर्णय कळवायचा. पंच निर्णय कळवायचा प्लीज. एक धाव. थँक्यू सो मच. नक्कीच एक धाव येते. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पंचाचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. नक्कीच विचार केला या वरचा. पहिल्या चेंडू मध्ये ते विकेट मिळवला होता. त्यानंतर एक वाईड पडला. 2 चेंडूवर 2 सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट. नक्कीच थोडेसे दिशाहीन गोलंदाजी करतात विष्णू गोलंदाज यावेळेस. नक्कीच विनोद सज्ज असतील. यावेळेस चांगला चेंडू. नक्कीच चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव हाताळलाय.
कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज विष्णूचा या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बघितलं 89 धावा कुठल्या 90 धाव्यांचं एक मोठं आव्हान ठेवलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा कुठण्यामध्ये यश आलं. पहिला गडी इथे दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर बाद केला, ऋतिकला परतावलं आणि त्यानंतर एक मोठी जबाबदारी आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा वाईड येतो पंचाचा सिग्नल. नक्कीच आमचे मुख्य अंपायर सागर कापडी यावेळेस चांगली कामगिरी करत असताना वाईड बॉल आलाय. 19 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज यावेळी भासेल, कारण 90 धावा पाठलाग करायचं तुम्हाला. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. यावेळेस मोठा फटका, चेंडू गॅप मध्ये जातोय, चेंडूचा पाठलाग इथे केला जातोय. 2 धावा तब्बल घेण्यात यश मिळतंय. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? यावेळेस लक्ष होतं 2 धाब्यावर इथं समाधान मानावं लागतंय. 21 धावा स्कोर कार्डवर जमा असताना इथे फिल्डिंग कमाईची झाली. नक्कीच पुढील चेंडू यावेळेस सज्ज असतील फलंदाज. आहा, यू मिस, आय हिट, फर्निचर डिस्ट्रॅक्ट, दांडी गोल, विकेटचं पतन. आज नाही सुरुवात होती. हरीश येत आहे त्यावेळेस पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर यावेळेस तुम्ही बघू शकता, ठेवू शकता. सो नक्कीच रमेश यावेळेस ट्रॅकिंग वर असताना पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 3 चेंडूवर 3 चौकार लगावणारा हा फलंदाज यावेळेस ट्रॅकिंग वर येतोय. एक मोठी जबाबदारी, मोठी कामगिरी पार पाडावी लागेल. हरेशचा पहिला बॉल टाइम केलं, देखना फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट होईल आणि यावेळेस एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. 22 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. स्ट्राईक इथे रोटेट झाली. केतन यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर येत आहेत. पहिला चेंडू खेळतोय हा फलंदाज. फुल टॉस, नक्कीच कमालीचा चेंडू, नक्कीच क्लास डिलिव्हरी ते बघायला मिळते. नक्कीच डॉट येतोय. हा इथे कमालीचा चेंडू हाताला चाललाय. आउटस्विंग डिलिव्हरी यावेळेस पूर्णपणे बांधून ठेवलं केतनला. नक्कीच खूप वर्षाचा अनुभव. शेर कितना भी बुरा हो जाए शिकार करना नहीं छोड़ता. नक्कीच पुढील चेंडू यावेळेस फलंदाज सज्ज होतोय केतन. यावेळेस फटका चांगला, फिल्डर मागे तैनात आणि इथे कमालीचा कॅच टिपला गेलाय. विकेटचं पतन. परतवलंय. नवीन फलंदाज अरुण मैदानाच्या आत एंटर होत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर रमेश सज्ज असतील. कमालीची गोलंदाजी ते बघायला मिळते हरेच्या माध्यमातून. यावेळेस नक्कीच विचार केला ओव्हरचा. पहिल्या चेंडूवर सिंगल आला, त्यानंतर 2 चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर विकेट. यावेळेस नक्कीच बीट केलं फलंदाजाला, बीट केलं एसटी रक्षकाला आणि इथे फेकी खराब. रनआउटचा चान्स इथे बनलाय. हा नाना कॉलिंग मध्ये गडबड बघायला मिळते आणि तब्बल 1 धाव इथे घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावर. नक्कीच 23 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात.
तिसऱ्या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट आपल्या नावावर केलंय गोलंदाज हरेशनं. नक्कीच यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज अरुणला तुम्ही बघू शकता. हा यावेळेस एक ना फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहेत. फंबल झाले. तब्बल 2 धावा दशरथ पवार होते त्या ठिकाणी. 2 धावा नक्कीच मिळतील. ओव्हरची सांगता झाली आहे. नंबर 3रा ओव्हर जे संपलाय. टीम खानिवरे संघाची धावसंख्या होती 25 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. धावा. पहिला चेंडू यावेळेस हाताळत असताना पहिला चेंडू इथे वाईट आलाय. नक्कीच 1 धाव खात्यामध्ये अडवून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 आकड्यावर. नक्कीच 26 धावा झाल्यात. 12 मध्ये बनवायच्या 64 धावा. 90 धाव्यांचं टार्गेट. 26 झाल्यात. 64 धावांची गरज. इथे फॉलो केलं. नक्कीच पकडलं यावेळेस रुपेश देसलेनं. आणि काय देखना चेंडू इथे हाताळण्यात आलाय. नक्कीच सफल होते फलंदाज होत होते रमेश. त्यावेळेस बघितलं गोलंदाजानं आणि यावेळेस फॉलो केलं आणि डॉट बॉल आलाय. नक्कीच 26 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. रमेश सज्ज होते स्ट्रायकिंग एंडवर. मोठा फटका. चेंडू हवेत. विलास पवार टीमचे कॅप्टन चेंडू खाली आणि इथे विकेटचं पतन. रमेश बॅक टू पॅव्हिलियन. अविनाश यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असतील. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज अरुण. खोलवर डब्याचा चेंडू. देखणी डिलिव्हरी. नक्कीच डॉट बॉल येतोय. विचार केला. नक्कीच 3 चेंडूचा खेळ आता बंद झाला. पहिला वाईट बदलत असताना दुसरा चेंडू डॉट हाताळला. त्यानंतर 1 विकेट नक्कीच मिळवली. कमालचा कॅच इथे फिनिश झाला. विलास पवार त्या ठिकाणी होते. तिसरा चेंडू डॉट आला. यावेळेस पडल्यानंतर बॅटची कडा घेतली. चेंडू सो नक्कीच कमालीची गोलंदाजी ते बघायला मिळते. स्पेशली रुपेशच्या माध्यमातून यावेळेस तुम्ही बघितली. प्रत्येक गोलंदाजावर कमालीची गोलंदाजी केली. नक्कीच विलास पवार थोडेसे मागण्यासाठी ठरले होते. त्यानंतर कमबॅक केलं. विष्णूने कमालीची गोलंदाजी केली. त्यानंतर फिरकीचा जादूगर या नावाने त्याची ओळख हरेश आले. नंबर 3री ओव्हरची सुरुवात झाली. काय कमालीची गोलंदाजी करत असताना त्यानंतर रुपेश आले. 4थ्या ओव्हरची सुरुवात झाली आणि यावेळेस कमालीची गोलंदाजी होती पिराची उंबळी संघाकडून. यावेळेस ओव्हर पिच होता. स्टेप आउट केलं. जयेश चेंडूच्या तिथे आहेत. 1 धाव कंप्लीट होईल आणि एकाच धावेनं यावेळेस समाधान मानावं लागते. 27 धावा स्कोर कार्डवर जमा आहेत. ज्यावेळेस 3रा ओव्हर संपला तेव्हा 25 होते. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. यावेळेस पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. डीप मध्ये मागे खेळाडू आहेत. 1 धाव कंप्लीट होईल. कमालीची फिल्डिंग इथे झाली. पहिले अटेम्प्ट मध्ये चेंडूला कलेक्ट केला. फेकी गेली. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 आकड्यावर. नक्कीच 28 धावा झाल्या. 4था ओव्हर इथे संपला. डीजे
सो नक्कीच अविनाश स्ट्रायकिंग एंडवर असतील यावेळेस 5व्या ओव्हरची सुरुवात होती. विलास पवार येत आहेत. पहिला चेंडू रिवर्सचा फटका. यावेळेस चेंडू हवेत लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावांची मागणी आणि 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावर. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये तुम्ही बघितलं 89 धावा कुठल्या होत्या. 90 धावांचं टार्गेट इथं ठेवलं होतं. आतापर्यंत 30 धावा झाल्यात. एकतर्फा हा मॅच झुकतोय. इथे खराब चेंडू. नक्कीच खराब चेंडू. वाईट प्लस सिंगल म्हणजे 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. पाच चेंडूचा खेळ शिल्लक असताना इथे क्लास डिलिव्हरी. नक्कीच बॅटची गडा. चेंडू एस्टिरेच्या हातामध्ये. अविनाश बॅक टू पवेलियन. सॉरी यावेळेस मोहनला परतावा लागलाय. नवीन फलंदाज प्रतीक यावेळेस मैदानाच्या एंटर होत आहेत. एकतर्फा हा मॅच झुकतोय टीम पिराची उमरुली संघाकडे. यावेळेस देखना शॉट. नक्कीच चौकार येईल या चेंडूवर. प्रतीकचा ब्लास्ट हा येतो चौकार. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना यावेळेस प्रतीकच्या बॅट मधून तिसरे 4 बॉल होत आहेत. यावेळेस डॉट येतोय. इथे कमालीचा शॉट बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेत समाधान मानावं लागतं. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. नक्कीच पहिल्या सत्राला एकतर्फी हा मॅच झुकतोय टीम पिराची उमरोली संघाकडे. रिव्हर्स क्लास शॉट. शेवटचा चेंडूवर इथे चौकार आलाय. पण इथे विजय होती टीम पिराची उमरोली. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम कानिवरे. डीजे कंटिन्यू.